तुमच्या घरच्यांनाही रोज रोज नवनवीन भाज्या खायला आवडत असतील तर नक्कीच त्यांना ही भाजी करून खाऊ घाला. नॉनव्हेज खाणंही विसरतील. सर्वात आधी सुकं खोबरं, कांदा भाजून घेतलं, लसूण पाकळ्या मस्त भरपूर अशा घ्यायच्या, आलं घेतलं, मुठभर कोथिंबीर घेतली, सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून चमचाभर जिरं घातलं, पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं. आता कढईत तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं, मस्त परतून घ्यायचं. आता यामध्ये कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद, चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आणि हे सर्व साहित्यसुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेणार आहोत. बघा कसं वाटणातील तेल वेगळं झालेलं आहे. आता आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ती सुद्धा मस्त परतून घ्यायची. गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता आपल्याला वरून परत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण एका भांड्यात बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. तर आता यामध्ये धना पावडर, हळद, लाल तिखट घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं. गरजेनुसार पाणी घालून मस्त पीठ भिजवून घ्यायचं. भाज्यांचं भिजवतो ना आपण तसंच हे पीठ तयार करून घ्यायचं. भाजीलाही मस्त उकळी आलेली आहे. आता एक झारा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे बेसन पीठ घालून मस्त शेव तयार करून घ्यायची आहे. मस्त घरची अशी ताजी शेवभाजी आपली ही तयार होईल. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असल्यास चॅनलवर अपलोड केलेली नक्की बघून घ्या आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.